विचारधन या पाठाचा अभ्यास करूयात। या पाठामध्ये आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार पाहणार आहोत। मुलांनो, थोरा मोठ्यांचे विचार तुम्ही समजून घ्यावेत, ते आचरणात आणावेत, म्हणूनच महर्षी धोंडो केशव कर्वे आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याचा परिचय विचारधन या पाठात करून दिलेला आहे। प्रथम आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा परिचय करून घेऊयात। महर्षी धोंडो केशव कर्वे हे अण्णासाहेब कर्वे म्हणून ओळखले जातात। त्यांचे दुसरे नाव अण्णासाहेब कर्वे असे आहे। समाज सुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत। हिरिरीने म्हणजे उत्साहाने। त्यांनी समाज सुधारणेसाठी अनेक कामे केली। प्रसंगी स्वतःच्या जवळचा पैसाही खर्च केला। त्यांनी स्वतः एका विधवेशी लग्नही केले। हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, SNDT महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या। नावारूपाला येणे म्हणजे प्रसिद्धीस येणे। त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवार्थ आपल्या भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिला। गौरवार्थ म्हणजे सन्मान करण्यासाठी, किताब म्हणजे पदवी। महर्षी धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने भारतरत्न किताब देऊन त्यांचा गौरव केला। महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार पाहूयात। विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत। त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात। भावी म्हणजे भविष्यातील, आधारस्तंभ म्हणजे आधाराचा खांब, म्हणजेच यांच्या खांद्यावर भारताची धुरा आहे। ध्यानी बाळगणे म्हणजे मनात जोपासावं। हा विचार त्यांनी मनात जोपासून ठेवावा की आपण या देशाचे भावी आधारस्तंभ आहोत। गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे। मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे। गतानुगतिक म्हणजे मागासलेली, मागील। वृत्ती म्हणजे स्वभाव। मुलांनी हे लक्षात ठेवावं की आपण स्वतंत्र विचार करायला हवा, पण हा विचार करत असताना इतरांना सुद्धा स्वतंत्र विचार करण्याचा हक्क आहे हेही लक्षात ठेवायला हवे, असे महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणतात। मनाचा समतोलपणा राखावा। केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये। हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे। हा तोल सांभाळला नाही म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत। अनर्थ म्हणजे वाईट गोष्ट। मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकवू शकतील। धैर्याने म्हणजे हिमतीने, आचरणात आणणे म्हणजे आपल्या वर्तनात आणणे। मुलांनो, आपण आपल्या मनाचा समतोल कधीही ढळू देऊ नये। तोल सावरणे तशी फार कठीण गोष्ट आहे। ज्याला तोल सांभाळता आला नाही त्याच्या बाबतीत अनेक वाईट गोष्टी घडलेल्या आहेत। म्हणून आपण आपल्या मनाचा समतोल सांभाळून भावनांच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणायला हवी आणि अशी गोष्ट आचरणात आणणारी माणसेच हे स्वराज्य टिकवू शकतात, असं कर्वे सांगतात। समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे। तत्त्व म्हणजे मूल्य, विचार। भेदाभेद म्हणजे फरक। उद्धार म्हणजे प्रगती। ठाम म्हणजे पक्की। महर्षी कर्वे म्हणतात, समतेचे तत्त्व आचरणात आणणारी आणि भेदाभेद न मानणारी माणसेच मोठ्या प्रमाणात या देशाचा उद्धार करतात आणि त्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे। पाठाच्या पुढील भागामध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार आपण पाहणार आहोत। नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे लोकमान्य टिळकांचे समकालीन। समकालीन म्हणजे एका काळातील। लोकमान्य टिळक आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे एकाच काळातील दोघे। उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते। उदारमतवादी म्हणजे सर्वसमावेशक। विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली। विधायक कार्य म्हणजे चांगले काम। चालना देणे म्हणजे प्रेरणा देणे।
चांगले काम करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. भारत सेवक समाज या नावाने आता ती परिचित आहे म्हणजे ओळखली जात आहे. गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत. मुलांनो, महात्मा गांधीसुद्धा गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानत होते. त्यांचे विचार पाहूयात. आज सर्वात अधिक गरज असेल तर ती देशाच्या चारी कोपऱ्यात ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. ऐक्य म्हणजे एकता, एकजूट. नामदार गोपाळकृष्ण गोखले म्हणतात की आज जर कशाची गरज असेल तर सर्वांच्यामध्ये ऐक्य असणं आणि देशभक्तीची शिकवण रुजवणं आणि अशी शिकवण असणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. देशप्रेम इतके पराकोटीला पोहोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. त्याग करणे म्हणजे सर्व काही सोडून देणे. आनंददायी म्हणजे आनंद देणारं. आज त्यागाची अधिक जरूर आहे. जरूर म्हणजे गरज आहे. बोलणे नको, काम हवे. आपण सारे भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका. गुरफटणे म्हणजे गुंतणे. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. उन्नती म्हणजे प्रगती, विकास. चारित्र्य म्हणजे आदर्श आचरण. आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल, प्रगती साधायची असेल तर आपलं आचरण आदर्श असायला हवं. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. नैतिक सामर्थ्य म्हणजे पवित्र अशी शक्ती. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडू तर भाग्योदय कसा होणार? संकुचित भावना म्हणजे अतिशय कोता विचार. क्षुद्र म्हणजे अतिशय हलका, क्षुल्लक असा विचार. मगरमिठी म्हणजे घट्ट पकड. भाग्योदय म्हणजे उज्ज्वल भविष्य. तर आपल्याला भाग्योदय करायचा असेल तर आपल्या संकुचित भावना, क्षुद्र विचार यांची मगरमिठी सोडवायला हवी. ती जर नाही सोडवली तर आपला भाग्योदय अशक्य आहे. आपल्या सर्व कामात शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत. आपले काम चांगले व्हायला हवे असेल तर आपल्या कामामध्ये शिस्त, स्वार्थाचा त्याग करायला हवा आणि कौशल्यसुद्धा असणं आवश्यक आहे. राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. उभारणी म्हणजे एखादे कार्य उभे करणे. त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल, असे इथे नामदार गोपाळकृष्ण गोखले म्हणतात.